जय महाराष्ट्र मित्रांनो. दिव्यांग बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तसेच जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत लाभार्थी, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की या महिन्याचे जो पात्र लाभार्थ्यांचा मानधन आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारं, ते येत्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर जिथं आपण स्टेटस बघतो दिव्यांगांचे किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांची पेमेंट आलीत किंवा नाही, हे त्या वेबसाईटवरती एक पॉपअप मेसेज येत आहे की आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 11 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 12 मार्च 2026 रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. म्हणजे 11 तारखेपासून ते 12 तारखेला संध्याकाळी रात्री 11पर्यंत ही वेबसाईट लाभ वितरणासाठी बंद राहणार आहे. म्हणजे जे पात्र लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे, त्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे मानधन त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे या 2 दिवसामध्ये. म्हणजे जवळपास आजच्या तारखेमध्ये 12 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे. तर दिव्यांगांना प्रति लाभार्थी 2500 रुपये हे जमा केले जाणार आहेत. आणि बाकीचे जे संजय निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत बाकीचे, त्यांना 1500 रुपये लाभ मिळणार आहे. फक्त दिव्यांगांना 2500 रुपये मानधन मिळणार आहे या योजनेअंतर्गत. तर अशा प्रकारे लवकरात लवकर तुमचे सुद्धा अकाउंटला जमा झालीत किंवा नाही पैसे चेक करायचे असेल तर आपले थर्ड पार्टी ॲप्लिकेशनवरती सुद्धा चेक करू शकता. वेबसाईट तरी सध्या बंद राहणार आहे या कारणामुळं. आणि किंवा तुम्ही मेसेजसुद्धा येत असतील, टेक्स्ट मेसेज बँकेत क्रेडिट झालेले अमाऊंट, त्याच्यावरून कन्फर्म करू शकता. किंवा जे ॲप्लिकेशन असतात आजकाल थर्ड पार्टीचे, त्याच्यामध्ये बॅलन्स चेकचा ऑप्शन आहे, तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट चेक करता येणार आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.